भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज मॉकड्रिल जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं। त्याआधी आपण पाहिलं तर ज्यांनी हे मॉकड्रिल जे आहे ते अनुभवलं ते लोक जे आहे ते महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा सामान्य नागरिक असतील ते या ठिकाणी असतील आपल्याला कोणचं पाहायला मिळतं। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय धडा जो आहे तो या मॉकड्रिल मधून तुम्ही घेतला? जे माझ्यासारखे पेशंट्स असतील किंवा दिव्यांग असेल एखादा, त्यानं आपल्या एका पॉइंटवरती येऊन वाट पाहावी। तिथे कोणी ना कोणी आपले मदतनीस येतीलच। ऑफिस कर्मचारी पॅनिक असतात, पॅनिक होऊ नये। सामान्य जनता पॅनिक होऊ शकते, पॅनिक न होता त्या पॉइंटवरती जमा होणं हे आपलं काम आहे आणि तिथून पुढे आपल्याला कुठली ना कुठली मदत नक्की मिळणार आहे। वी कॅन सर्वाइव्ह। किती वेळात तुम्हाला ही मदत जी आहे ती मिळाली? मला 3 मिनिटात तिथं आणि मी वायसीएम मध्ये जवळजवळ 7 ते 10 मिनिटात पोहोचले। काय सांगशील मित्रा, तू लागल्याचं तुला हे आपण प्रात्यक्षिक दाखवलेले, काय वेगळा अनुभव आला? वेगळा अनुभव असा आला की मी स्वतः डिझास्टर मॅनेजमेंटमधला एक आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आहे मी ते। तर आम्ही स्वतः लोकांना इव्हॅक्युएशन करतो आणि सेफ झोनमध्ये घेऊन जातो असेंबल ठिकाणी। पण शेवटी माझ्यावरतीच मी इंज्युअर झाल्यामुळे माझ्याच मित्राने मला उचलून सगळ्यांनी खालपर्यंत आणलं आणि लगेच ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं। ही जी प्रक्रिया होती ही 3 ते 4 मिनिटात झालेली आहे आणि वायसीएमपर्यंत मी 5 ते 7 मिनिटात गेलो। गेल्यानंतर इमिजिएट तिथं माझ्यावरती उपचार केले गेलेत। 10 ते 15 मिनिटात हे सगळं झालेलं आहे। तुम्हाला किती वेळ लागला ते? हे जसं मी पण आपदा मित्र आहे आणि आम्ही जसं इव्हॅक्युएशन करत होतो तर त्यादरम्यान मला पण थोडासा मार लागला आणि मार लागल्यानंतर मग आमची जी आपदा मित्र होती त्यांनी जे योग्यरित्या नाही का जसं आणायला पाहिजे त्या पद्धतीने खाली आणलं आणि आणून नंतर ॲम्ब्युलन्सपर्यंत सोडलं आणि फर्दर मग हॉस्पिटलला घेऊन गेले। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टर्स देखील आहेत। काय सांगा, किती वेळात तुमच्यापर्यंत पेशंट आला आणि तुम्ही त्याला पुढं जे आहे ते रुग्णालयात घेऊन जाण्याचं काम केलं, तर किती साधारणतः कालावधी लागला? 5 से 10 मिनट लग गया। जब हमको कॉल आ गया उसमें 5 मिनट में हम लोग एट सीन पे पहुंच चुके थे और वहाँ से पेशेंट को कैरी किए। हमारे एम्बुलेंस में एट अ टाइम 3 पेशेंट हम लोग ने लिए थे और एक्चुअल में एक पेशेंट का पल्स रेट हाई हो गया था और उसको ऑक्सीजन की नीड भी थी, उसको ऑक्सीजन भी लगाया गया। वो थोड़ी घबराई हुई थी। 3 पेशेंट थे, उनको मार लगा हुआ था और विद इन 5 to 7 मिनट्स वी रीच द वायसीएम हॉस्पिटल। आपण पाहिलं तर 5 ते 10 मिनिटात जे आहे ते आता या ठिकाणी ह्या रुग्णांना जे आहे ते घेऊन जाण्यात आलं। सिव्हिल डिफेन्सची लोक देखील या ठिकाणी आहेत। काय सांगाल, कसा प्रतिसाद जो आहे तो या मॉकड्रिलला मिळाला? मॉकड्रिल म्हणजे अत्यंत महत्त्वाची अशी ड्रिल झाली। या ड्रिलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम अत्यंत उत्कृष्टतेने फायर ब्रिगेडने केलं। नागरिक संरक्षण दलाने पब्लिक बाहेर काढण्यासाठी मदत केली। आमच्यातलं एक स्वयंसेवक आमचा हा आहे, या स्वयंसेवकाला इंज्युअर झाल्यानंतर त्याला फायरमन लिफ्ट पद्धतीनं त्याला घेऊन जाण्यात आलं आणि अशा रीतीने जर काम करत असताना हे माणसाचं मनोबल वाढण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळं आम्ही कलेक्टरच्या बरोबर आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की नक्कीच सिव्हिल डिफेन्स असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस असेल, यांच्या सहकार्याने जे आहे ते आज या ठिकाणी हे मॉकड्रिल जे आहे ते या ठिकाणी पार पडलेलं आहे। अवघ्या 5 ते 7 मिनिटात जे आहेत आता वायसीएम रुग्णालयात सर्व रुग्ण जे आहे ते गेल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल समीर, रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।